रामकृष्ण हरी मैत्रिणो, कशा आहेत तुम्ही? मी पण मस्त आहे. तर आज एक वेगळाच व्हिडिओ मी बनवला आहे, जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल नाही का. तर हा आहे झिपवाला ब्लाऊज. हा रेडीमेडच आहे. तर याला झिप लावली आणि कस्टमरला होतो हा टाईट. तर त्यांना लूज करायचा होता. तर त्यांनी बोलले की नवीन ब्लाऊज याच्यामध्ये करून द्याल का. तर हे वर्कवाला आहे ना, वर्क मला नवीन ह्याला लावून द्या असं बोलले त्या नवीन ब्लाऊजला. मी बोलले त्याला नवीन ब्लाऊज काही करायची गरज नाही आहे, त्यालाच मी तुम्हाला लूज करून देते. तर ते बोलल्या चालतंय कसंही करा पण लूज पाहिजे. तर नवीन ब्लाऊज शिवताना मी सगळ्यांना सांगते की नाही का, झिप वगैरे नकाच लावू, कारण झिपचा खूप प्रॉब्लेम होतो फिटिंगला वगैरे. तर आता ह्याचा अल्टरचा पण खूप प्रॉब्लेम आहे. सेम कलरचं कापड घेतलं आहे मी आणि ते कापड खूप चुरगळलेलं होतं, तर इस्त्री वगैरे करून घेतलंच आहे. कारण फिनिशिंग पण त्याशिवाय येत नाही ना, चुरगळलेला असल्यास घड्या फोल्ड वगैरे होतं त्याच्यात. तर हे बघा, इथं पट्ट्या मी करून घेते हुक लूकच्या दोन्ही साईडनं, आणि झिप आपल्याला पूर्ण काढून टाकायची, ती झिप नाहीच वापरायची. म्हणजे जो ब्लाऊज टाईट आहे ना, तो लूज होऊन जाईल. तर इथं झिप काढलेली आहे मी आणि उसवत आहे सगळं पूर्ण. एवढा सगळा कुटाणा होतोच. याच्यामध्ये अख्खा एक आपला ब्लाऊज स्टिच करून होतो, ते तर माहितीच आहे तुम्हाला. सहसा तर असे कोणी ब्लाऊज घेत नाहीत रिपेरिंगचे, पण हे जुनं कस्टमर असल्यामुळं म्हटलं चला जाऊ द्या. त्यांनी आग्रह केला तर होतंय आपल्याला, तर जाऊ द्या म्हटलं करून घ्यावं नाही का. तर इथं लूक वगैरे लावून घेतला आहे मी, बघू शकता इथं पूर्णच पट्टी नवीन, सगळं नवीनच झालेलं आहे. आणि हुक पण आपल्याला लावून घ्यायचे, तर जे स्टिच केल्यासारखा ब्लाऊज होऊन जाईल आणि त्यांना लूजिंग पण नाही का. तर मार्जिन होतीच म्हणायच्या, त्याच्यामुळं हे सगळं एवढा कुटाणा झाला. मार्जिन नसती तर एवढा कुटाणा झालाच नसता. आणि फायनली ब्लाऊज इथं तयार झालेला आहे, बटन पट्ट्या वगैरे करून. तर हे बघा, असं एवढा सगळा कुटाणा असतंय आणि कुटाणा केल्याशिवाय पण आपलं काम नीट व्यवस्थित होत नाही. तर हे झिप काढलेले आहे, याची फिनिशिंग बघा कशी दिली ह्या दुसऱ्या साईडने पण. त्याच्यामुळे मी नवीन ब्लाऊजला सांगते की असा खूप कुटाणा होता फिटिंगच्या वेळेस. फिनिशिंग छान दिसते पण कुटाणा खूप होतो. तर बघू शकता इथं फायनली बॅकला ओपन हुक केलं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओला. बाय बाय.